आज ना मी खूप मोठं पीठ भिजवलं होतं आणि ते खूप छान असं फर्मेंट झालं होतं. आता कशासाठी फर्मेंट केले ते तुम्हाला मी दाखवते. पण त्या अगोदर हे बघा, सकाळी जो होता ना तो एक कार्यक्रम करून बघितला होता, होतो की नाही, कारण की संध्याकाळी करायचं होतं तो, आणि म्हटलं फेल झालं तर काय उपयोग होणार नाही. म्हणून मी इथे छोटासा पिझ्झा बनवणार होते. सकाळी ट्रायल करून बघायचं होतं. इथे सगळे लोक करतात तसं करायला गेले, पण ते काही जमलं नाही. मग शेवटी मी माझा पिझ्झाचा बेस वगैरे तयार केला. तिथे घरी बनवली मी चटणी होती, चटणी टाकली, सगळे चीज वगैरे स्प्रेड केलं आणि ते मी एअर फ्रायरला टाकलं होतं, कारण छोटा पिझ्झा होता तो आरामात होऊन जाईल. त्यानंतर आमच्याकडे होणार होतं आनंद बाजारचा कार्यक्रम, तर तिथे आम्हाला मिरची द्यायची होती. सगळ्यांनी काही ना काही फूड तरी डोनेट केलेलं होतं. सो मी मिरची घेतली होती आणि ती बारीक क्रश करून द्यायची होती. तर म्हटलं हाताच्या मिक्सरने करण्यापेक्षा हे बरं होतं, आणि काही मिनटातच माझं हे सगळं रेडी पण झालं. आणि मी एका बॉक्समध्ये पॅक करून ते 1.5 LB आम्हाला द्यायचं होतं, ते आम्ही देऊन आलो. त्यानंतर जे होतं संध्याकाळी, तर आमचं एक संध्याकाळी पॉटलक होतं. तर पॉटलकसाठी मला पिझ्झा बनवायचा होता. त्यासाठी मी तुझा आधीचा एक छोटा ट्रायल पिझ्झा होता तो करून बघितला. त्यानंतर पावभाजी बनवल्याच्यावरती आपण जे तिखट टाकतो वरतून, ज्याला जर तिखट कमी जास्त झालं त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी मी इथे एक चिली ऑइल, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे टाकून छान असं मस्त ऑइल बनवून ठेवलं होतं. पिझ्झा बनवायचं तर त्याचं सॉस पाहिजे, तर सॉस विकत न आणता मी घरी सॉस बनवला होता, जो खूप छान बनतो. आणि जे तुम्ही आधी पीठ बघितलं ते पीठ बघा, एकदम छान असं फर्मेंट झालं होतं आणि त्याचा पिझ्झा पण एकदम मस्त बनणार होता. ते तर बनल्याच्या नंतर कळणार. इथे माझं जे ऑइल होतं पावभाजीवर टाकण्याचं, ते ऑइलसुद्धा मी रेडी करून एका डब्यामध्ये काढून ठेवलं. आणि इथे माझा जो मसाला होता, मसाला नाही, पिझ्झा सॉस, तो मी रेडी करून घेतला. पिझ्झाचा जो पिझ्झा होता तो छान पीठ जो होते फर्मेंट झालं होतं मी छान ते पिका. तर इतर मी छानपैकी मस्तपैकी पिझ्झा वगैरे तयार करून आणि ते बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवला. 30 मिनिटमध्ये मस्तपैकी पिझ्झा तयार झाला. आणि आता हा पिझ्झा घेऊन मी कुठे जाणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला लागेल. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.